नमस्कार मंडळी, माझं नाव अमेय सरखोत आणि आपण बघत आहात आमचा न्यूझीलंडचा खास मराठी यूट्यूब चॅनल। तर आज आपण आलेलो आहोत वायपू या ठिकाणी। वायपू हे छोटंसं शहर म्हणा किंवा छोटं गाव कसं आहे जे ऑकलंडच्या उत्तरेकडे आहे। ऑकलंडपासून साधारणपणे 2 तासचा ड्राईव्ह केल्यानंतर हे शहर येतं आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी या शहराला आहे, कारण 1850च्या आसपास इथे स्कॉटलंडहून आले लोक, स्कॉटिश ॲन्सेस्ट्री असलेली लोक इथे येऊन स्थायिक झाले। तर इकडचे जे रहिवासी आहेत त्यांचे बरेचसे त्यांचे पूर्वज स्कॉटलंडचे आहेत। तर हे छोटंसं शहर आपण आता फिरूया, चला। तर मंडळी, सर्वप्रथम आपण आता इथे एका पार्कमध्ये आलेलो आहे। पार्कच्याच बाजूला एक नदी आहे। हा एक वॉक आहे मंडळी आणि इथे त्याचं नाव आहे वायपू रिव्हर वॉक। तो वॉक हा असा जातो सरळ। तर म्हणजे आता आपण नदी काठी आलेलो आहोत। अशी छोटीशीच नदी आहे। तर मंडळी, ही 2 स्मारकं आहेत जी लोक इथे पहिले येऊन स्थायिक झाली त्यांच्या स्मरणार्थ, पूर्वजांच्या स्मरणार्थ। तर मंडळी, या स्मारकावरती काही माहिती लिहिलेली आहे। आणि बाजूला हे जे दुसरं स्मारक आहे मंडळी, ते वायपू या ठिकाणाहून जे दुसऱ्या महायुद्धात लढले आणि शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक आहे। तर त्या सैनिकांची नावं पण लिहिलेली आहेत तिकडे। तर
म्हणजे हा जो भाग आहे तो वायपू जे ठिकाण आहे त्याचा मध्यभाग सेंटर कसा आहे. तर म्हणजे हा एक नकाशा आहे, मॅप आहे वायपू आणि त्याच्या आजूबाजूला काय बघण्याची फिरण्याची जी ठिकाणं आहेत त्याचा. आणि जवळच वायपूचा समुद्र आहे इकडे. आणि ही सगळी लिस्ट आहे जी ठिकाणं आपण वायपूमध्ये बघू शकतो. तर म्हणजे इथे एक म्युझियम आहे, त्याचं नाव आहे वायपू स्कॉटिश मायग्रेशन म्युझियम. जसं मगाशी मी तुम्हाला म्हणालो, इकडच्या लोकांचे जे मूळ आहे, जे पूर्वज आहेत ते स्कॉटलंडमधून आले, म्हणून तुम्हाला इकडे स्कॉटलंडचे झेंडे दिसतात. तर हा तो म्युझियम आहे मंडळी. आम्ही विचारून बघितलं पण आतमध्ये हे शूटिंग करायला देत नाहीत, म्हणून बाहेरूनच दाखवतो तुम्हाला. तर मंडळी इथे काही जुने फोटो आहेत. तर त्या काळातली, जुन्या काळातली लोक जे पारंपरिक स्कॉटिश कपडे घातलेले आहेत. तर मंडळी असा होता वायपू या छोट्याशा सुंदर ठिकाणाचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.